त्या शेतकऱ्याला फाशी द्या, त्याला फासावरती चढवा, त्याला अटक नका करू, कारण त्याने फडणवीस साहेबांसमोर प्रश्न विचारायची हिंमत केली. त्याला फासावरती चढवा. अरे अरे लाचारांनो, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. तुमचा बाप नाही तर तुमच्या आज्या कोणीतरी शेतकरी असेलच. शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घ्या. कायमच शेतकऱ्यांवरती अत्याचार होत आलेला. या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पिळवणूक आणि सर्वात जास्त भ्रष्टाचाराला जर समोर जात असेल तर तो आमचा शेतकरी आहे. साधा 7-12 जरी काढायचा ना तर त्या ग्रामसेवकाच्या घशामध्ये ना गिळायला टाकावं लागतं. त्या सरपंचाला काहीतरी मुतावं लागतं त्याच्या तोंडामध्ये, त्याच्याशिवाय आम्हाला तुकडे भेटत नाहीत ते कागदाचे. एवढी परिस्थिती बिकट करून ठेवली तुम्ही शेतकऱ्याची. कधीतरी त्यांच्या पिकाला कधी हमी भाव देण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय का? कित्येक तरी योजना आहेत की ज्याच्यावरती शेतकरी स्वबळावरती उभा टाकू शकतो, परंतु तुम्हाला मराठवाड्याच्या शेतकऱ्याला कधीच स्वबळावरती उभं राहू द्यायचं नाही. नदी जोड सारखा प्रकल्प आपल्या समोर असताना तुम्हाला इकडे हजारो कोटी तिकडे हजारो कोटी, या महामार्गाला हजारो कोटी द्यायचे. अरे त्याच्यामुळे नद्या त्यांचा रस्ता बदलून शेतात घुसतायत, हे शिका, हे तुम्ही जाणा. शेतकऱ्यांची परिस्थिती बदलायची असेल तर तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यावे लागतील जिथे तुमचा राजकीय फायदा नाही, राजकीय फायदा होणार नाही, परंतु शेतकऱ्यांचा फायदा होईल. आणि शेतकऱ्यांचा फायदा झाला तर तुम्हाला राजकीय फायदा नक्कीच भेटेल. ह्या गोष्टी कधी शिकणार आहेत तुम्ही? शेतकऱ्यांची पिळवणूक करणं बंद करा. तुम्हाला सांगतो, शेतकऱ्यांना पण मला सांगायचंय, आपला नेता निवडत असताना कोणाला निवडून द्यायला पाहिजे. आता तुम्हाला सांगतो, इथून पुढे जिल्हा परिषदेत, पंचायत समिती आहे, ग्रामपंचायतच्या निवडणूक आहे. तुमच्यासाठी आवाज उचलणाऱ्या लोकांना निवडून द्यायचं. इथून पुढे तुम्हाला सांगतो, तुमचा आजूबाजूचा नेता कोण तुमच्या शिवारावरती येऊन गेलाय या गोष्टींकडे लक्ष राहू द्या, बारीक लक्ष राहू द्या. आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची लायकी त्यांना दाखवून द्यायची, हे लक्षात राहू द्या.